मित्र किती कसे तिघ जेवायला बसले. कशाला बसले? जेवायला बसल्यावर एका मित्राचे एकच डबा बारकी होती. एक भाजी केली जेवायला बसले. तिघांनी एक एक घास खाल्ला. भाजी होती आणली पण काय झालं भाजी आणली आहे त्यामुळे एक म्हणला तू मीठ आण. त्यानं डायलॉग आणला भाऊ आपण एकदा बसल्यावर कोणताच मायकाला आपल्याला उठवत नाही. दुसऱ्या म्हणे तू हा इशेत नाही म्हणजे आपल्या पायात पहिलेच पेन झाला. तिसरा मोह घरे म्हणला मी उठू. तिघांनी एक घास खाल्ला. भाजी कशी आहे पण तिघ कसे आहेत. पण शेवटी एका तासाने तोडगा निघला. आपल्या तिघात जो कोणी पहिला बोलल त्यानं मीठ आणायचं. 2 तास झाले एकही बोलला नाही. संध्याकाळचे 6 वाजले एकही बोलला नाही. काम एकमेकांना डोळ्यात बोलला की काम काय. आता मला सांग मीठ काय त्याला 5 किलोमीटर आणायचं का. किचन आणि हॉलमध्ये अंतर किती असते. पण तिघं कसे संध्याकाळचे 12 वाजले. ताटाच्या बाजूला झोपले. ताटाच्या बाजूला झोपले पण एकही बोलला नाही. दुसरा दिवस सुधारला. ताटाच्या बाजूला उठून बसले की घर एकमेकाकडे पाहून मुकऱ्या हसायले पण एकही बोलला नाही. दुसरा दिवस संध्याकाळचे 6 वाजले एकमेकाकडे खुणवायले एकही बोलला नाही. रात्रीचे 12 वाजले ताटाच्या बाजूला झोपले. सकाळी उठलेच नाही. 2 दिवस न जेवल्यामुळं बेसूत पडले. शेवटी गल्लीच्या बाजूला जाणाऱ्या लोकांनी घरात पाहिलं तिघं झोपलेले दिसले. गल्लीतल्या लोकांनी गॅस काढला. बहुतेक यायच्या अन्नामध्ये विष बाधा झालाय आणि हे मेले. यायचा कार्यक्रम सुरू झाला. तिरडी बिरडी सजवली. ह्या नातेवाईक रडायला लागले. लयच चांगला होता. यायला जाग आला. तिघायला जाग आला पण भाऊ एक बी बोलला नाही. शेवटी तिरडीवर बांधलं. ह्या नातेवाईक रडायले माय रडायली बाप रडायले भाऊ रडायला. यायला उचललं मसन वाट्याकडे न्यायले. सरणावर ठेवलं. आवलून बांधलं. सरणावर रॉकेल टाकलं. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर. शेवटी पहिल्याला टेंबा लावून दिला. पहिला जळायला लागला. शेवटी चटक्याचं प्रमाण वाढलं आणि चटके बसल्यामुळे त्यानं धनकन टाकलं बाजूला केले. मला जाळू नका म्हणला मी जिवंत आहे. लगेच बाजूचे दोघं उठले. चल मिठान